केलाय बघा डबा, पण आता डबा नेते तर नाही तर काय माहित, भरून फिरून ठेवला या. होय वा डबा तुमचा धरा खा बसून. तूच खा माझे. काल डबा एवढं सकाळ लवकर उठून केलाय, मग तुम्हाला लिहायला काय अडचण आहे? रोज किती वाजता उठते? 8 वाजता उठते. 8 वाजता उठते. न्या नाही तर राहू दे. मग राहू दे, तुझी तू खात बस. तुझी तू खात बस. कशाला तुम्हाला एवढं ताव येतो? कशा काय एवढं? माझं सासर एवढं वय 50 वय झालं तरी 5:05 उठतंय, तू 8 उठतीय. त्यांचं आता इथं काय निघलं? त्यांचं कशा पाय मध्ये घेतलं अजून? त्यांचं कशा दोघांचं चालू आहे ना, त्यांना कशाला अजून मध्ये घेतलं? तुम्हाला काय खडा येतो का? पुढे मुड्यावर म्हणती काय म्हणताय? यावं काय नेमकी काय माझी चूक झाली? तुम्ही असं एवढं डबा दिला काल काय झालं? काय झालं? तुम्ही म्हणला मला तुझा डबा नको. खा की तुझी तू केलाय म्हणल्यावर खा तुझी तू. मग रोजच तुम्हाला बरं वाटतंय का? असं पाहिजे काय रोज रोज? काय रोज रोज तुझं चाललंय? काय चाललंय काय नाही? आवाज जरा जरी विचार करत जावं. कशाचा विचार करायचा? वाकड्यात तिकड्यात बरं आहे का तुम्हाला? सारखं असलं वाटतंय का? कशाचं सारखं? काय तर चांगले शिका. काय तर चांगलं शिक. टायमिंग किती झालंय? 9 वाजून गेले. त्या लोक आपल्यासाठी वाट बघत नसते ती मला पण कळतंय. उठाव लवकर. आता काय केलंय? आज केलं, काल उपाशी मारायला वय पाठवलं काय? आता हॉटेलवर जेवायचं होतं. खाल्लंही नाश्ता केला जाताना. आता पण जाताना करतोय नाश्ता. खा की तू. काय पैसेवान झाला काय नाश्ता बाहेर करायला? गपचूप गुणानं घेऊन जावं. माझ्या डोक्याला ताप देऊ नका. तुझी तू खा. तुझी तू खा. मग त्याचं वाटोळ झालं असं तसं. काढणं पाणी लावायला लावलं तणगाव बरं आलं. औषध त्याला औषध आणा. पैसा कुठं आणाय सारखा? पैसा कुठं आणायचा? मग आता इलाज आहे का? सुकायला लागल्यावर पाणी द्यावं लागतंय ना. पाऊस येतोय म्हणल्यावर कळत नाही का? आता कशाला पाऊस 2 दिवस झाले पडतंय? त्या पावसाला पण आताच पडायचं होतं. 2 दिवस झाले चांगली गाठा धरलाय बिनकामाचा. तुला तर काम काय न गोज घरातनं बाहेर निघाय नाही. सकाळ लवकर उठायचं नाही. तुम्हाला काय माहित असतं का? जाता कामाला तुम्ही पुढं आणि माग कोण करतं? तुमचं करतंय. आजच मी बघते सगळं हाय असं जागेवर पाडते. मग तुम्हाला कळत काय करायचंय तुला? स्वयंपाक करून खायचं आहे, धुणं भांडी काय करते दुसरं काम? ती तर काम आहे का नाही? करावं लागतं का नाही? कशाचं काम आहे ते? प्रत्येक बाया करत नाही ते काय? प्रत्येक बायाचं तर मला सांगू नका. सांगते तुम्हाला. प्रत्येक बायाचं मायाचं अजिबात काढायचं नाही. तुला तूच करते म्हणून लय झालं. 3 टळके बघाय गेलं घरात. ती 3 टळके तुम्हाला पाणी लागत नाही. तुम्ही असंच असताय नुसत्या हवेवर पाण्यावर. तुम्हाला खायला लागत नाही, मला करायला पण लागत नाही. तुला खायचं झालं का करते? आम्ही जातोय कामाला. 3 जण आहे तरी तुला घरचं टापटेपणा, रानातलं काय बघा, काय नगर वाटतंय? रानातलं काय बघायचं? चिकन पिन काढाय ना. सकाळी उठून गेलो, आता आंघोळ करून आलो, कापड घातली. बोलताय तुम्ही ते औषध आणलं बघायला. मग आता ती कोळप एक आणलं तुम्ही जाऊन. कोळपायचं तुम्हाला आलं नाही का डोक्यात? मी 4 सारं कोळपलं, पण मी कामाला जातोय म्हणल्या बाबा आपण मागे कोळपाव काय कोळप नका म्हणत होतं काय? रोसत होतं काय? मला पण घरचं एक करोस टाइम होतो. तुम्हाला कळत नाही का? काय घरचं म्हणजे तुम्हाला घरची कामं काय शिल्लक वाटते ती काय? घरची कामं शिल्लक काय आहे? मला घरची कामं जर शिल्लक वाटते ती ना, मी ती घरची कामच करत नाही. बघू कसं होतंय काय होतंय. हाय असं जागेवर स्टॉप करते. बघा तुमच्यापर्यंत. राहू दे, करू नको. राहू दे, करू नको. काय देखील करू नको. तुला काय करायचं आहे काम असं सांगतीया? घरची काही बाधा हलवायला नाही. तिकडे माहेरला ही शाळेला पाठवायला नाही. इथं आहे शाळा. बघितली तुमची शाळा. तुमचं ते पाक 2-2-3-3 किलोमीटर शाळेत जावं लागतं. या हाय का आपल्याला? होतंय का? आपण कामाला 4-5 वर्ष झालं हाय का शाळेचा कम तर माहितीला? ती तर शिकवणं झालं का आपल्याला? 12वी कशाला केली? निश्चित मानायला केली आहे. म्हणजे सगळं दोष मला देता काय तुम्ही? अरे मग तू गावाला देऊ दे काय दोष? तुलाच द्यावं लागतंय ना. त्या पुरीचं तुम्ही बघा, नाही तर सरळ मी माझ्या माहेरला पाठवणार. होय पाठवती. बघ तुझ्याकडे कशी पाठवती ती. तुम्ही जरी बाप असला ना तरी मी पण आहे. तिची मला पण काळजी आहे. त्यामुळं मी तिचा निर्णय घ्यायला समर्थ आहे. मग घे तुझा निर्णय तूच घे. शर्ट पाक चुरगाळून टाकला. तुला काय कळतं फिरत नाही? तुम्हाला सांगितलेलंच कळलं
तर काय करू मी? कामाला चाललेल्या माणसाचे कापड करतीय ही घे. ही घे. तुला काय तुम्हाला कळतं नीट कळतं राहायचं नाही? नाही, तुम्हाला नीट राहायचंय का? तुला वाटलं राहणार तर चालती बन. कुठं चालती बन? जा तुझ्या अन्नाकडे. अन्नाकडे जाऊ आहे. हा आणि शितो राहू दे माझी मी बघतो. शेतातले काम काय नाही बघतो माझी मी. बघता काय तुम्ही? जा तुझी म्हणजे तुम्ही खाल्लं की चांगलं. घालतीये ना डबो करून खाल्ली होती घेते. पण नाही आवं ते आज मागचं नाही तुम्ही. मला वाटलं त्याने- नव्हतं एवढं पण ही आजचाल तुम्ही पण होय. बाहेरला जायपर्यंत माझं काढलं काय जा तुझी तू. जा काय गेली. कापड घातलेली चुरगाळती करत नाही. टायमिंग झालंय बाबा जाऊ दे कामाला. तुझ्या संग काय ही करत बसाय मला टायमिंग नाही. घरचं करणं ना धरणं ना दुसऱ्याला बोलणं नुसतं मोकळं. तुम्हाला उशीर होतोय ना जावा तुमचं चाललोय. जावा जावा. हा. ती डबा नेताय का नाही? नाही नेत खा तुझी तू. जावा. तुम्ही जे असं बोलताय ना ते तुम्हाला पण कळ नाही चुकीच आहे ती. जा जा. मी पण नाही विचार करत. काय गरज आहे? कोण आपला विचार करत नाही, आपण पण कुणाचा विचार करायचा नाही. म्हणलं होतं गोडी जर ऐकून घेतलं पण काय नाही, आपलंच खरं. काय खरं करल ते आपलंच खरं. ती बघ बाप गेला काय. हाक मार पप्पाला. डबा नाही म्हणू. माझं नाही ऐकत, तुझं तर ऐकत. हाक मार. हाक मार मोठ्यानं. गेलं काय? जाऊ दे. काय यांना वाईट बोलली होती हो? हा एवढं पाकतळ पायाच्या आग मस्तकाला जास्त ह्यांना नीट राहायच कळ ना. काय ग बाई? अण्णाकडे जायचंय. कशाला? शाळा शिकायला. आणि पप्पा शिकवतो म्हणतोय की ग. पप्पा ऐक नाही सुद्धा मला म्हणतो. हा मला म्हणतोय की माझी मी बघतो पुरीच. हा मी पण म्हणलं पुरगी शाळेला जायला अण्णाकडे. आता काय करते आता तू? मी काय करते ग बाई? पप्पाला कळ नाही की चांगलं वाईट. हा आता पप्पाला घालू मला टेकलं. पप्पाला घालवायला होय. पप्पा नसतो घालवत, आपल्याला खवळतोय बघ ना कसं. अण्णा हा गेले तर रागानं काय करावं ह्या माणसाला. किती पण आपण जीव तोडून सांगितलं तर कळलं का त्यांना? हा गेलं आता ही माग दुख आहे ना. डबा पण घरीच तसाच ठेवला या. म्हणजे काय असेल ती तुझी चूक आहे आणि मी बरोबर आहे. आता घरातला पसारा ती तसंच राहिला ठेवलाय बघा. आता ते आवरायचं करायचं सगळं. एक तर कामात मन लागत नाही. असं काय तर झालं मन लागत नाही. ते अजून शाळेस नाही काय नाही. पाऊस येतो या वात गवतच खात नाही ती शरड. त्यांना काय तर झाडपाला आधी आणावं लागतो. शेणी किरकिर करायचं काय तर खुसपाट घालायचं. आपण तर जाणार निवांत पण दुसऱ्या माणसाला टेन्शन देऊन जाणार. त्या डबा न्यायला काय टोचत होता. नुसतं पिशवीत घालून न्यायला असतं. त्यांचे त्याने खाव. हा काय तर करायचं. आता भांडणात त्या जेवणावर काय राग काढायची गरज आहे?